दयाळू तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पाठ। आपण आपल्याकडे साधं पिंड पाडायचं नॉलेज नाही, मग आपण शापेत लोकांचा उद्धार करू शकत नाही। म्हणून आपण श्रीकृष्ण चरित्र आचरे ते अत्यंत उज्ज्वल आणि स्वज्वल असं आहे। विठाल विठाल प्रभू श्री रामांचं जे चरित्र आहे ते अत्यंत उज्ज्वल आणि स्वज्वल असं आहे। प्रभू श्री रामांनी आयुष्यामध्ये कधीच कुणासोबत खोटं बोललं नाही। आपणही बिना खोटं बोलता राहू शकतो। खोटं बोलण्याची आपल्याला काही गरज नाही। प्रभू श्री राम आयुष्यामध्ये सरळ सरळ चालले, आपणही आयुष्यामध्ये सरळ सरळ चालू शकतो। प्रभू श्री रामांनी आयुष्यामध्ये कधीच कुणाचं मन दुखवलं नाही। आपणही आयुष्यामध्ये बिना मन दुखवता राहू शकतो। विठाल विठाल प्रभू श्री राम सरळ आहेत, पण हातामध्ये धनुष्य वाकडा आहे। भगवान श्रीकृष्ण टेडे आहेत, देवडाचरणी आहेत, पण हातामध्ये मुरली सरळ आहे। देवडाचरणी वाजपित बेन गोपिकार मानो स्वामी माझा गोपिकार मानो स्वामी माझा स्वामी माझा स्वामी माझा प्रभू श्री रामांनी आयुष्यामध्ये कधीच खोटं बोललं नाही। भगवान श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केली तीच खोट्यापासून केली। आई ग आई नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती, आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती। ओ बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा। होतो तुम्हाला माझ्यामध्ये आई नाही खाल्ली म्या आई ग आई नाही खाल्ली म्या आई ग आई नाही खाल्ली माती ग नाही खाल्ली आई गाई नाही खाल्ली मी माती। भगवान श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केली तीच खोट्यापासून केली, असे हे श्रीकृष्ण चरित्र। आणि असा या श्रीकृष्ण चरित्राचा आज आपल्याला उच्चार करायचा आहे, पण कुठपासून
तर कुठपर्यंत? नारायणे रांगता गोदने राखीता है, रांगता गोदने राखीता है। चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीता है, रांगता गोदने राखीता। रांगण्यापासून तर गायी राखण्यापर्यंत जे चरित्र कृष्णाने केलेले आहे त्या चरित्राचा आज आपल्याला उच्चार करायचा आहे। कृष्ण रांगायचा, रांगताना अत्यंत सुंदर दिसायचा। कृष्ण सुंदर होता। मग कृष्ण सुंदर होता तर कसा होता? काळा होता की गोरा होता? काळा काळा कृष्ण काळा होता? काळा होता कृष्ण? मग कसा होता कृष्ण? गोरा गोरा होता कृष्ण? गोरा होता। मग कसा होता कृष्ण? सावळा देखिएला नंदा देखिएला नंदा सावळा देखिएला नंदा सावळा देखिएला नंदा तेने आनंदाचा पुरी आला तेने आनंदाचा पुरी आला सावळा देखिएला नंदा सावळा देखिएला नंदा कृष्ण सावळा होता। कसा होता कृष्ण? जरा मोठ्याने सांगा कसा होता कृष्ण? मोठ्याने सांगा कसा होता कृष्ण? सावळा कोण म्हणलं कावळा? रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार 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 कुंडले मकराकार पाणी कुंडले मकराकार मकराकार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कृष्ण सावळा होता। कृष्ण सुंदर दिसायचा। यशोदा मैया कृष्णाच्या डोळ्यात काजळ घालायची, पण अलीकडच्या मुली बाळाच्या डोळ्यात काजळच घालत नाही। आमच्या बाबांनी एका ताईला विचारलं, ताई तुम्ही बाळाच्या डोळ्यात काजळ का नाही घालतो? ती ताई म्हणाली, मारा नुसतं डोळे चुळू 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 अख्खं त्वाण काळा करून टाकते। पण खरं सांगू, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ डोळा घालिता ढळ ती मीरा दृष्टी गेली फिटले भ्रांतीचे पडळ फिटले भ्रांतीचे पडळ। कृष्ण सुंदर दिसायचा। यशोदा मैया कृष्णाच्या डोळ्यात काजळ घालायची। कृष्ण रांगायचा। कृष्ण डाव्या गुडघ्याने रांगायचा। डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगात डाव्या गुडघ्याने अन्न गुडघ्याने रांगात आई मला दोन्ही दे म्हणत आई मला दोन्ही दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगात डाव्या गुडघ्याने रांगात आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत आई मला लोणी दे म्हणत तळवे तळ हात टेकित तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत ओ रंगणी रंगणात ओ म्या देखिला हे रंगणी रंगणात ओ म्या देखिला हे रंग
गुडघ्याने रांगायचा, कृष्ण डाव्या गुडघ्याने रांगायचा. तुम्ही कोणत्या गुडघ्याने रांगता रे मुलांनो? कोणत्या गुडघ्याने रांगता? कशाचं काय दोन्ही? आता तुम्ही टाणाटाणा उड्या मारायला लागले ना राव. विठाल 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 कृष्ण डाव्या गुडघ्याने रांगायचा. रांगताना अत्यंत सुंदर दिसायचा. गवळणीच्या कृष्णाला पाहायचे आणि जायचे, गोपाळेचे कृष्णाला पाहायचे आणि जायचे. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी आहेत. किती प्रकारच्या गवळणी आहेत? कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कुणी सुना आहेत, कुणी लेकी आहेत आणि स्वतंत्र म्हणजे सासवा. आता मला सांगा, सून नावाची गवळण चांगली का लेक नावाची गवळण चांगली की सासू नावाची गवळण चांगली? सासू नावाची गवळण चांगली म्हणावा तर अलीकडच्या काळात सून दिवाणवर बसलेली असते आणि सासू भांडी घासत बसलेली असते. मग आहे का सासू नावाची गवळण चांगली? नाही. मग कोणती गवळण चांगली? सून नावाची गवळण चांगली म्हणावा तर ती पारतंत्र्यात आहे. सासूला जर का वाटलं की जाऊन कृष्णाचं दर्शन घेऊन यावं तर ती लगेच उठायची, जायची कृष्णाचं दर्शन घेऊन यायची. पण जर का सुनाला वाटलं सासूबाई आज पौळ महाराजांची कार्यक्रम आहे, शिवम राजे महाराजांचं कीर्तन आहे, जाऊ का तिथं? की लगेच सासू म्हणते झाली की म्हातारी, झाली का थिरडी, झालं का तुझं वय, असं ऐकावं लागतं. मग आहे का सून नावाची गवळण चांगली? नाही. मग कोणती गवळण चांगली? तर लेक नावाची गवळण चांगली. लेक नावाची गवळण का चांगली? तर सांगितल्याशिवाय जात नाही आणि नको जाऊ म्हटलं तर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य. विठाल गवळणीच्या कृष्णाला पाहायचे आणि जायच्या, गोपाळेचे कृष्णाला पाहायचे आणि जायचे. विठाल 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 विठाल. एक गवळण आली, म्हणाली कृष्णा आमच्या घरी ये ना. कृष्ण म्हणाला मी आणखी लहान आहे ना. म्हटले थोडा मोठा हो ना. म्हटले मी आणखी लहान आहे ना. देवाची भाषा भक्ताला कळते आणि भक्ताची भाषा देवाला कळते. देव भक्तासाठी काहीही करायला तयार असतो. तैसा केला तैसा होया, भावे सोया धरोणी, भावे सोया धरोणी. तैसा केला तैसा होया, भावे सोया धरोणी, भावे सोया म्हणाला ठीक आहे उद्या येतो. मग दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. पण कृष्ण लहान आहे. मग कसं जायचं? लहान बाळाकडे एकच पर्याय असतो. तहान लागली तोच प्रयोग, भूक लागली तोच प्रयोग, आईनं उचलून घ्यावं तोच प्रयोग, पोट दुखत तोच प्रयोग. कोणचा प्रयोग आला असेल तुमच्या लक्षात? रडते माझे बाळताने समजावी करायला, रडते माझे बाळताने समजावी तराई, रडते माझे बाळताने समजावी तराई ना, रडते माझे बाळताने समजावी तराई ना, समजावी तराई
कृष्ण रडायला लागला. मग यशोदा मैया कृष्णाच्या जवळ गेली आणि कृष्णाच्या 2 मुस्काडात मारल्या. बरोबर? नाही नाही, यशोदा मैयेने कृष्णाला मारावं नाही. मग यशोदा मैयेने कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही काही केल्या कृष्ण रडायचा राहीना. कारण की कृष्णाला कोणाकडे जायचं होतं? राधेकडे जायचं होतं. तेवढ्यात एक गवळण आली, म्हणाली, काय ग यशोदा, का कृष्ण रडतो? म्हटले, बघा ना ती बाई सकाळपासून सारखा कृष्ण रडतो. म्हटले, मग त्याला दूध पाज. म्हटले, दूध पण पाजले तरी पण रडतोयच, का रडायचा थांबून? त्याला कुणाकडे जायचं होतं? राधेकडे जायचं होतं, म्हणून तो रडत होता. ती म्हातारी गवळण म्हणाली, का ग यशोदा, सकाळपासून इथं कोण कोण आलं होतं? म्हटले, आतीबाई बऱ्याच गवळी येऊन गेल्या, बऱ्याच गोपाळ येऊन गेली, आता काय माझ्या ध्यानात राहते का? म्हटले, म्हणूनच काय म्हणूनच? कृष्णाला दृष्ट झालेली आहे म्हणून कृष्ण कणकण करतो. हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, 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 कणकण तो दृष्ट झाली बाई ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, दृष्ट झाली बाई ग, करून जात काही ग, दृष्ट झाली बाई ग, दृष्ट झाली बाई ग, दृष्ट झाली बाई ग, करून जात काही ग, दृष्ट झाली बाई ग, करून जात काही ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई 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 ग, बाई ग, बाई ग. आना लिंब नारळ याची दृष्ट काढा ग, आना आना लिंब नारळ याची दृष्ट काढा ग, ब्रह्मनाश देता गाय याची दृष्ट जाय ग, ब्राह्मणास देता दान याची दृष्ट जाय ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, हरी माझा कणकण तो दृष्ट झाली बाई ग, झाली बाई ग, दृष्ट झाली बाई ग, दृष्ट झाली बाई ग, बाई ग. कृष्णाला दृष्ट झालेली आहे, कुणीतरी कृष्णाची दृष्ट काढा. आता आपल्या बाळाला जर का दृष्ट झाली तर आपण दृष्ट काढतो की नाही? कशी काढतो? तर 3 वाटाची माती घेतो, त्यामध्ये वाळलेल्या मिरच्या टाकतो, त्यामध्ये जाड मीठ टाकतो, आणखी डोक्याची केस घेतो, एक झाडूचा फड घेतो आणि हे सगळ्याच्या सगळं बाळावरून 7 वेळा उतरवतो किंवा 5 वेळा उतरवतो. आणि हे झाडूचा फड, हे केस, हे देठासहित मिरच्या, हे मीठ, हे सगळंच्या सगळं अग्नीमध्ये टाकल्या जातं. आणि काय आश्चर्य, काय आश्चर्य, बाळाला जर का दृष्ट झालेली असेल तर केसाचा वास येत नाही आणि मिरचीचा सुद्धा ठसका येत नाही. यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. विठाला अशा प्रकारची दृष्ट कृष्णाची काढली तरी काही केल्या कृष्ण रडायचा राहीना. परत एक आणखी एक गवळण आली, म्हणाली, का हो यशोदामय्या, का झालं, का कृष्ण रडतो? म्हटले, बघ ना ग, सकाळपासून सारखा कृष्ण रडतो, काहीच काम करू दे ना. म्हटले, मग त्याला पाळण्यात टाक आणि झोका दे. पाळण्यात पण टाकलं, झोका पण दिला आणि गीत पण गायलं. पूर्वीच्या काळी जर का बाळ रडायला लागलं की गीत गायचे, पण अलीकडच्या काळी जर का बाळ रडायला लागलं का त्याला दिवाणवर टाकतात, टीव्ही कडे मुंडकं बिंगवतात, टीव्हीचं बटन दाबतात आणि मग ते रंगीबिरंगी चित्र येतात आणि मग ते बाळ पण टुळ 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 बघत बसत. विठाला विठाला यशोदामय्या म्हणाली, दृष्ट पण काढली तरीही काही केल्या रडायचा नाही ना. मागेल ते खाया देते,
तरी योगा राहीना विठाला विठाला पोटी धरो नियादम सर्वा अंगी आला घाम एका जनार्दनी प्रेम ये चौधरी मावेना रडते माझे बाळकारे समजावी दादा रायना ओ रडते माझे बाळकारे समजावी दादा रायना म्हणले सर्व प्रयोग केले तरीही काही केल्या कृष्ण रडायचा राहीना. कारण कृष्णाला कोणाकडे जायचं होतं? राधेकडे. जरा मोठ्याने सांगा, कोणाकडे जायचं होतं कृष्णाला? राधेकडे जायचं होतं. म्हणून कृष्ण रडत होता. आणि तेवढ्यामध्ये तिथं राधा आली. कृष्णानं राधेकडे पाहिलं आणि राधेनं कृष्णाकडे पाहिलं. मग कृष्ण रडायचा थांबला. मग यशोदा मैया राधेला म्हणाली, राधे राधे घी श्याम सुंदरा राधे राधे गेई श्याम सुंदरा राधे राधे गेई श्याम सुंदरा राधे राधे गेई श्याम सुंदरा नेई हात जण करी आपुलिया मंदिरा नेई हात जण करी आपुलिया मंदिरा राधे राधे गेई श्याम सुंदरा राधे राधे गेई श्याम सुंदरा 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 राधे राधे घेई श्याम सुंदरा. यशोदा मैया राधेला म्हणाली, राधे या कृष्णाने सकाळपासून मला कवडीचं काम करू दिलं नाही. काय खाऊन दिलं नाही, पिऊन दिलं ना, काहीच काय करू दिलं नाही. तू याला घेऊन आता तुझ्या घराकडे घेऊन जा. मग राधेनं कृष्णाला घेतलं आणि घराकडे निघालेली आहे. विठाला 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 यशोदा मैया राधेला म्हणाली, राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधेनं कृष्णाला कडेवर घेतलं. खूप आनंद झाला. इकडून पप्पी घे, इकडून पप्पी घे, इकडून पप्पी घे, इकडून पप्पी घे, ह्या कडेवरून ह्या कड्यावर घे, ह्या कड्यावरून ह्या कड्यावर घे. कधी असं छाटीशी कवटळून घ्यायचं. खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की त्या आनंदाला माप नाही. एवढा आनंद झाला. आपण असा जर प्रश्न केला की जगातील सर्वात मोठा आनंद कोणचा, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की जगातील सर्वात मोठा आनंद म्हणजे देवाला भक्त मिळणे आणि भक्ताला देव मिळणे. हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. राधेला खूप आनंद झाला. राधेनं कृष्णाला कडेवर घेतलं आणि घराकडे निघाली. घराकडे जात असताना तेवढ्यामध्ये राधेच्या पतीची म्हणजे आनया गवळीची बैलगाडी आली. आनया गवळीने लांबूनच पाहिलं. बैलाचा कासरा ओढला, गाडी उभी केली, हातामध्ये चाबूक घेतलं आणि मोठ्याने ओरडला, कुठं फिरतेस, कुठं फिरतेस? सकाळपासून जेवण नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. बिना भाकरीचा चाललो का मला, बिना भाकरीचा. गाडी उभी केलेली आहे, हातामध्ये चाबूक घेतलेला आहे, गाडीमधून उडी खाली टाकलेली आहे आणि राधेकडे चालला आणि म्हणू लागला, आता बस, आता चांबडी लोंबवल्याशिवाय राहणार नाही. रक्त निघुस्तोवर मारतो, मेली तरी हरकत नाही. आता बाकी राधा थरथर 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 कापायला लागली.
आणि अनया गवळी सुद्धा थरथर 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 कापायला लागली. राधा भीतीने थरथर 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 कापायला लागली आणि अनया गवळी रागाने थरथर थरथर कापायला लागला. राधेला ही भीती नाही की मला मार लागेल, राधेला ही भीती आहे की माझ्या कृष्णाला मार लागेल. आणि अनया गवळी पुढं पुढं येऊ लागला. हातामध्ये चाळू घेतला, गार 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 बिंगू लागला. बस आता चांबडीला मोल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून अनया गवळी पुढं पुढे येऊ लागला. जसा जसा अनया गवळी पुढं पुढे येऊ लागला तशी तशी राधेची भीती वाढत चालली. आता अनया गवळी आणि राधा जवळ जवळ आली. राधेनं कृष्णाला पदराच्या आड लपवलं. अनया गवळी म्हणाला, काय लपवतेस, काय लपवतेस, काय लपवतेस म्हटल्याबरोबर राधेनं कृष्णाच्या तोंडावरचा पदर बाजूला काढला. म्हणाली, कृष्ण आहे. कृष्ण? हो कृष्ण. कोणी दिला तुझ्याकडे कृष्ण? यशोदा मैयाने दिला. काय म्हणाली यशोदा मैया? यशोदा मैया म्हणाली, हा कृष्ण इथं फार रडतो, तुझ्या घरी घेऊन जा. अनया गवळीचा जेवढा काही राग होता, क्रोध होता, तो सर्व राग आणि क्रोध संपला. हातामधला चाबूक ऑटोमॅटिकली खाली गळून पडला. हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदय चक्रपाणी आलंगीला. म्हणे अनया आनंदला मैनी, नामा म्हणे अनया आनंदला मनी, नामा म्हणे अनया आनंदला मनी, नामा म्हणे अनया आनंदला मनी. हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदयी चक्रपाणी आलंगीला, हृदयी चक्रपाणी आलंगीला. अनया गवळी कृष्णाच्या जवळ गेला. कृष्णाच्या 2-3 पप्प्या घेतल्या आणि राधेला म्हणाला, राधे कृष्णाला रडू देऊ नको, कृष्णाला घरी घेऊन जा, मोठ्याचं लिकरू आहे, नीट सांभाळ. असं म्हणून अनया गवळी गाडीकडे गेला आणि परत म्हणाला, राधे कृष्णाला रडू देऊ नको, नाहीतर तुझ्याशी माझ्याशी गाठी. कुठे गेला तो चाबूक? चाबूक तर तवाच गळून पडला येड्या. परत म्हणाला, ते राहून दे, कृष्णाला नीट सांभाळ, कृष्णाला दही दूध लोणी खाऊ घाल, माझी काही काळजी करू नको, मी वडापाववर दिवस काढीन, वडापाववर. आता त्या काळी वडापाव होते का नाही हे काय मला माहिती नाही, पण आत्ताच्या काळानुसार सांगतो, विठाला 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 राधेला खूप आनंद झाला, कारण की एक लायसन मिळालं ना. कोणतं लायसन मिळालं? पतीचं लायसन मिळालं. आता एक लायसन राहिलं. कोणचं लायसन राहिलं? घरचं लायसन राहिलं. कोणचं घरचं? सासूचं लायसन राहिलं. आणि राधा आता घराकडे निघाली. खूप आनंद झाला. दान 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 घराकडे निघाली. आणि तिकडं राधेची सासू एवढे मोठे भांडे घेऊन घाशीत बसली. तिने लांबूनच पाहिलं. आता ती सासूच, ती काय बोललं तिचं तिला तपास नसतं. ती म्हणाली, फिर 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 गावभर, मी घाशीत येते भांडे, तू फिर गावभर. पण राधा घाबरली नाही. राधा सासूच्या जवळ गेली. कुठं गेली होती? कुठं गेली होती म्हटल्याबरोबर कृष्ण समोर दाखवला. कृष्णाजवळ गेले होते. कोणी दिला तुझ्याकडे कृष्ण? म्हटले, सासू. काय? यशोदा मैयाने दिला. काय म्हणाली यशोदा मैया? यशोदा मैया म्हणाली, हा कृष्ण इथं फार रडतो,
तुझ्या घरी घेऊन जा, असं म्हणाली. हो असं म्हणाली. वा 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 म्हणले. राधे तू काहीच काळजी करू नको, कामाची काहीच चिंता करू नको. भांडे मीच घासिते, धुणं मीच धुविते, कपडे मीच धुविते, सारून पण मीच घेते, सगळं मीच करते. फक्त तू कृष्णाला सांभाळ. आता कृष्ण रोज राधेच्या घरी येऊ लागला. कृष्ण राधेकडे यायचा, परत यशोदेमयीकडे जायचा, परत राधेकडे यायचा, परत यशोदेमयीकडे जायचा. कृष्ण रोज राधेच्या घरी येताना पाहून राधेवर गवळणी जळायला लागल्या. गवळणी जळत होत्या, पिनपिना धुराच्याच जळत होत्या. त्यांचं जळणं, त्यांचं म्हणणं होतं, कृष्णा ज्याप्रमाणे तू राधेच्या घरी जातोस ना, त्याचप्रमाणे आमच्या सुद्धा घरी. मग साऱ्या गवळणी कृष्णाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, कृष्णा आमच्या घरी ये ना. म्हटले मी आणखी लहान आहे ना. म्हटले थोडा मोठा हो ना. कृष्ण म्हणाले ठीक आहे, होतो मोठा. मग कृष्ण मोठा झाला. तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या पटकन मोठं होता येतं का? तर हो, तो देव आहे, त्याला सगळं होता येतं. तो पटकन मोठाही होतो आणि पटकन लहानही होतो, कारण त्याच्याकडं कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम या 3 प्रकारच्या शक्त्या आहेत. या 3 प्रकारच्या शक्त्या ज्याच्याकडे असतात त्याला भगवान असं म्हटलं जातं. आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहे. मग कृष्ण मोठा झाला. कृष्णाने सवंगडी एकत्र केली. कृष्ण त्या सवंगड्याला म्हणाला, का रे तुम्ही एवढे हाडकुळे लुकडेले का रे? तुम्ही काय दही दूध लोणी खाता की नाही? गोपाळ म्हणाले, कृष्णा कशाची दही आणि कशाचं दूध? दूध जात डेअरीला, चहा आमच्या डेअरीला. आम्ही खातो वडापाव, आमचं वजन आतपाव. कृष्ण म्हणाला ठीक आहे, तुम्हाला जर का तुमचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही सारे माझ्या माग माग. देतो पोट भरी, पुरे मनाला तो वरी. आजी देतो पोट भरी, पुरे मनाला तो वरी. देव म्हणतो तुम्ही सारेजण माझ्या माग माग या. देवाच्या माग माग जाणं म्हणजे काय? शास्त्र जे म्हणेल ते ऐकणं, शास्त्र जे सांगेल तसं करणं, शास्त्र जे म्हणेल तसं वागणं म्हणजे देवाच्या माग माग जाणं आहे. देवाच्या माग माग जाणं म्हणजे काय? संत जे सांगतात तसं करणं म्हणजे देवाच्या माग माग जाणं आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. संत परोपकार करायला सांगतात, संत दीनदुबळ्यांची सेवा करायला सांगतात. एखादा आजारी पेशंट असेल, त्याला गोळ्या औषधाची गरज असेल तर आपण त्यांना गोळ्या औषध द्यावे. एखादा विद्यार्थी असेल, वह्या पुस्तका वाचून पैशा वाचून जर का त्याचं शिक्षण अडत असेल तर आपण त्याची मदत करावं. आई वडील हे देव आहेत. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे भगवंताची सेवा करणं आहे. सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा. चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथी तुझा. श्री राम सेवा करणं म्हणजे भगवंताच्या माग माग जाणं आहे. नवे नवे आई वडिलांची सेवा करणं म्हणजे भगवंताने आपल्या माग माग येणं आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? हो असंच आहे. आता तुम्ही पंढरपूरला जाता की नाही? जाता की नाही?
जातो जातो जाता. पंढरपूरला कोणता देव आहे? पांडुरंग परमात्मा. आता मला सांगा, पांडुरंग परमात्मा मूळचाच पंढरपूरचा आहे की बाहेरून आलेला आहे? बाहेरून आलेला आहे. कोणासाठी आला? पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, ओ पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी उनी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी उनी झाला येता. निज भक्तांनी प्रेमा घ्या घ्या असे म्हणत असे, निज भक्तांनी प्रेमा घ्या घ्या असे म्हणत असे, घ्या घ्या असे म्हणत असे, घ्या घ्या असे म्हणत असे. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात कोणासाठी आला? तर पुंडलिकासाठी आला. आता माझा तुमच्याकडे प्रश्न आहे, जरा मोठ्याने उत्तर सांगा. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची काय केली? काय केली? जरा मोठ्याने सांगा. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची काय केली? तर सेवा केली. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आला. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, ओ परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे आपला विषय चालू होता की देवाच्या माग माग जाणं. देवाच्या माग माग जाणं म्हणजे काय? संत जे सांगतील त्या मार्गाने चालणं म्हणजेच देवाच्या माग माग जाणं आहे. कृष्ण गोपाळांना काय म्हणाला? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळ कृष्णाला म्हणाले, कृष्णा आम्ही तुझ्या माग माग येऊ, पण तुझ्या माग माग येऊन करायचं तरी काय? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला पोट भर खाऊ घालतो, तुम्हाला चांगलं धष्टपुष्ट बनवतो, ताजे तवाने बनवतो. गोपाळ म्हणाले ठीक आहे, पण माग येऊन करायचं काय? म्हणले चोरी करायची. हा चोरी? हो चोरी केली करायची. पेंद्या म्हणाला नको रे बाबा, नको रे बाबा, चोरी केल्यावर लय मार खावा लागतो. कृष्ण म्हणाला पेंद्या तुला कस काय माहिती रे? पेंद्या म्हणाला कृष्णा मी एकदा चोरी केली होती, लय मार खाल्ला होता. कृष्ण म्हणाला तुम्ही जी चोरी केली ती चोरी करायची नाही, दह्या दुधाची लोण्याची चोरी करायची आहे, खाण्याची चोरी करायची आहे. गोपाळ म्हणाले ठीक आहे चला. मग सारे गोपाळ आणि कृष्ण हे सारे एका गवळणीच्या घरात गेले. रात्रीच्याला गवळण झोपलेली होती. भरभरून दही दूध लोणी खाल्लं, खच्चून दही दूध लोणी खाल्लं. पाट गवळणीने जांभळी दिली. कृष्ण गोपाळाला म्हणाला चला पळा, गवळण उठली, चला पळा नाहीतर लय मार खावा लागल. मग सारे गोपाळ तिथून पळून गेले. सकाळी गवळण उठली, पाहती तर काय, पाहती गवळणी तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने. पाहती गवळणी तवती पालती दुधाने, पालती दुधाने तवती पाहती गवळणी तवती पालती दुधाने. म्हणती नवदाची
पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. सकाळ सकाळी सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली की हिच्या घरी चोरी झाली. साऱ्या गवळणीच्या घरात आल्या आणि त्यांचा विचार विनिमय चालला. कुणी केली असावी बरं चोरी, कुणी केली असावी. एक गवळण उठली आणि म्हटले मी सांगू. म्हटली सांग. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. म्हणले कृष्णाने चोरी केली असावी, त्याच्याशिवाय दुसरं कुणी चोरी केलं नसणार. मग ह्या म्हणाल्या ठीक आहे, आज संध्याकाळी सर्वांनी सावधान राहायचं. सर्व गवळणीने आपल्या आपल्या घरी गेल्या. संध्याकाळी गोपाळ कृष्णाला म्हणाले, कृष्णा काल रात्री लय भारी दही दूध लोणी खाल्लं, आज पण खायचं का. म्हणले. कृष्ण मला ठीक आहे चला, पण कुणाच्या घरी जायचं. गोपाळ म्हणाले सखुबाईच्या घरी जाऊ. साऱ्या गोपाळ सखुबाईच्या घरात गेले. सखुबाई जागीच होती, फक्त झोपण्याचे नाटके करत होती. मग सारे गोपाळ दही दूध लोणी खाऊ लागले. एक एक गोपाळ एका एका मडक्यापाशी जायचं, दही दूध लोणी खायचं आणि यायचं. परत एक एक गोपाळ एका एका मडक्यापाशी जायचं, दही दूध लोणी खायचं आणि यायचं. आता ते पोरच ते काय खरोखरचे चोर होते का. ते लागले बडबड करायला. आता मला सांगा, खरोखरचे चोर गपचूप चोरी करतात का बडबड करतात. गपचूप चोरी करतात. तुम्हाला कसं काय माहिती. नाही 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 तुम्ही चोर नाही, तुम्ही चोर नाही. आता ते आता खोटे खोटे चोर. विठाल 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 आता ते खोटे खोट्याचे चोर ते लागले बडबड करायला. एक गोपाळ म्हणाले हे बघ, होय माझ्या वाडक्यात किती भारी. ते म्हणाले ते राहून दे, माझ्या बघ किती भारी. आणि हे सगळं गपचूप सखुबाई ऐकत होते. पण तिने चांगलं त्यांना दही दूध लोणी खाण्यात रंगवून दिलं आणि उठली तशी कृष्णाला पकडलं आणि कृष्णाला बांधलं. आणि हेच संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणातून कृष्णाला पकडलं
आणि साऱ्या गवळणींना म्हणाली, चला चला, चोर पकडलेला आहे, चोर पकडलेला आहे. गंगा यमुना चंद्रवळी, चला, चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला. गंगा जमुना चंद्रवळी आल्यात का ग साऱ्या जणी. 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 उशीर झाला असं बाजाराला, उशीर झाला असं मथुरेच्या बाजाराला बाई चला, मथुरेच्या बाजाराला बाई चला, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला बाई चला, मथुरेच्या बाजाराला मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला. बाजाराला. विठाल विठाल विठाल, 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 विठाल. ही गवळण म्हणाली, चला चला, चोर पकडला, चोर पकडला. हे 5-25 गवळणी गोळा झाल्या. कृष्ण त्या गवळणीला म्हणाला, मावशी सोड ना ग, सोड ना ग. नाही नाही म्हटले, आज सोडणारच नाही, आज यशोदे मैयाकडे घेऊनच जाणार म्हटले तुला. कृष्ण म्हणाला, मावशी सोड ना ग, तुला तर माहिती आहे ना मी किती गरीब आहे. माहितीये म्हणले किती गरीब आहे तू, चल. मग ह्या गवळणी कृष्णाला घेऊन चालल्या. हा कृष्ण म्हणतो, ए मावशी सोड ना ग, ए मावशी सोड ना ग. पण ह्या गवळणीचं कृष्णाकडे लक्षच नाही, यांची आपसातच बडबड चालू. आता माझ्या कीर्तनात सुद्धा काय काय गवळणींचा आपसातच बडबड चालू आहे. त्यांचं माझ्या कीर्तनावर लक्षच नाही. विठाल विठाल विठाल. ह्या साऱ्या गवळणींचं कृष्णावर लक्षच नाही, यांची आपसातच बडबड बडबड चालू. आल्या साऱ्या यशोदेमयेच्या घरासमोर आणि म्हणाल्या, ए यशोदा बाहेर ये, ए यशोदा बाहेर ये. यशोदा मैया बाहेर आली तसं कृष्णाला कडेवर घेऊनच आली. ती गवळण म्हणाली, हा कृष्ण हिच्याकडं कस काय, हा कृष्ण हिच्याकडं कस काय. बरं हिच्याकडं कृष्ण नका का असा ना, मग माझ्याकडं कोणी. वळून पाहिलं तर शेजारणीचं पोरग. ती म्हणाली, काय रे ढंप्या, माझ्याकडे कस काय आला, तू मला सांगितलं का बरं नाही. ते गोपाळ म्हणाला, अहो मावशी तुम्हाला किती वेळ झालं सांगतोय, मावशी सोडा, मावशी सोडा, मावशी सोडा, मावशी सोडा, मावशी सोडा, पण तुमचं माझ्यावर लक्षच नाही. मग दिलं त्याला ढकलून, दानकन पडलं. यशोदा मैया म्हणाली, का ग गवळणीनो, तुम्ही माझ्याकडे का बरं आले. त्या गवळणींनी बारीक तोंड केलं. एक गवळण म्हणाली, यशोदा मैया लय दिवस झालं तुझ्याकडे आले नव्हते, म्हटलं आज जरा भेटून यावा. यशोदा मैया म्हणाली, असं वय, बर बर बर. कृष्ण यशोदा मैयाला म्हणाला, मैया ह्या गवळणी लय खोटारडे आहेत बर का, यांच्यावर लक्षच देऊ नको. आता मला सांगा, ह्या गवळणी खोटारडे आहे का हा चावराटे. मग गेल्या साऱ्या गवळणी निघून हा कृष्ण पलीकडच्या गलेने त्या गवळणी समोर आला आणि म्हणाला, राम राम मावशी, राम राम मावशी, राम राम मावशी, राम राम मावशी. ती गवळण म्हणाली, का रे कृष्णा, तू तर माझ्याकडे होता, मग यशोदे मैयाकडे कस काय आला, आणि ती शेजारचं पोरग माझ्याकडे कस काय गेलं. कृष्ण म्हणाला, मावशे मी त्या शेजारणीचं पोराचं रूप घेतलं होतं. असं व्हय, आता पुढच्या वेळेस जर का तू माझ्या हातात आला तर सोडणारच नाही म्हटले तुला. कृष्ण म्हणाला, मावशी जास्त ट्याव ट्याव करू नको, पुढच्या वेळेस जर का तू मला पकडलं तर पुढच्या वेळेस डायरेक्ट तुझ्या नवऱ्याचंच रूप घेईन म्हटले. मग ह्या साऱ्या गवळणी आपापल्या घरी गेल्या निघून आणि हा कृष्ण पण आपल्या घरी आला. कृष्ण यशोदेमयेकडे आला आणि म्हणाला, आई
मला खूप भूक लागली, मला जेवायला दे. घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल. 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 साधा गव्हाची पोळी लाटी, पुरण पोळी करून दे मोठी. नाही अडवीत गुळासाठी, अडवीत गुळासाठी. घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल. घराकडे चाल मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल. घराकडे चाल. मैयानं कृष्णाला कडेवर घेतलं आणि घरात सोडलं. आणि कृष्ण परत यशोदे मैयाकडे पळत पळत आला आणि म्हणाला, आई मला खूप भूक लागलेली आहे, मला जेवायला दे. आणि हे संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगितले. धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. रान गाई मागे, इंदेरानो रान गाई मागे. धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. धावनिया मागे भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. यशोदे मैयेने कृष्णाला जेवायला दिलं. मग कृष्ण रोज खोड्या करू लागला. कृष्णाच्या रोज कंप्लेन यायला लागल्या. गवळ्याने रोज यशोदे मैयेकडे यायच्या आणि कृष्णाची तक्रार करायच्या. कृष्ण यशोदे मैयेला म्हणाला, मैया ह्या गवळणी खोट्याऱ्या आहेत. यशोदा मैया म्हणाल्या, तू गपचूप बस, आजपासून तू शाळेत जायचं. कृष्ण म्हणाला, ठीक आहे आई, मी जाईन, पण एकटा जाणार नाही. मग सारे गोपाळ घेऊन जाणार. अरे तुम्ही गाया घेऊन तारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन तारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन तारे गोपाळ रानात या या या, तुम्ही गाया घेऊन तारे गोपाळ रानात या या या. गोपाळ रानात या, गाई गोपाळ रानात या, तारे गोपाळ रानात या, तारे गोपाळ रानात या.
या या तुम्ही काय घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. मग कृष्णाने सर्व गोपाळ घेतले आणि यमुनेच्या काठी गाई चारायला गेले आणि तिथे वेगवेगळे खेळ खेळू लागले. नको 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 नको
अवघा 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 धांगड धिंगागे 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 धांगड 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 धिंगागे धिंगागे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली 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 खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली घोंगडी हरपली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळत असता चेंडू फळी चेंडू उडाला यमुना डोई यशोदे तुझा काना यमुना डोई उडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला तुझा काना तुझा यमुना डोई बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला यशोदे खेळत होतो चेंडू फळी चेंडू उडाला ना 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 चेंडू उडाला ना ना खेळत होतो चेंडू फळी चेंडू उडाला ना 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 खेळत होतो चेंडू फळी चेंडू उडाला यमुना डोही चेंडू उडाला ना यमुना डोही बुडाला ना चेंडू उडाला ना यमुना डोही बुडाला ना विठ्ठल विठ्ठल मग सारे गोपाळ वेगवेगळे खेळ खेळू लागले वेगवेगळे खेळ खेळता खेळता त्यांना भूक लागली मग गोपाळ कृष्णाला म्हणाली कृष्णा आता लय भूक लागली म्हटली झाली आता वेळ म्हणती अनाची दोरा 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 चरणी चक्कर आले अभंग गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाची दोरा कृष्ण म्हणाला ठीक आहे ते समोर जे झाड दिसतंय ना त्या झाडाखाली चला मग सारे गोपाळ त्या झाडाखाली आले असे गोल बसले सर्वांच्या शिदोरे एकत्र केल्या आणि काला केला आणि तोच काला आज आपल्याला खायचा आहे भगवान श्रीकृष्ण आपल्याला आज काला देणार आहे बघा हा कृष्ण फार चतुर आहे काल्यामध्ये गवळणी नव्हत्या आणि रासलेल्यामध्ये गोपाळ नव्हते हा कृष्ण फार चतुर आहे चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी विठाल 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 तुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकला मनी धन तुझी विठोबा चतुरा
चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. हा कृष्ण फार चतुर आहे, पण गवळणी समोर भोळा होतो. पण हा कृष्ण फार चतुर आहे बरं का. कृष्णाने महाभारताच्या युद्धामध्ये 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आणि कौरवांचा नायनाट केला आणि पांडवांचा विजय केला. इतका हा कृष्ण चतुर आहे, पण गवळणींसमोर हा भोळा होतो. आणि हे संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. तुका म्हणे ज्याचे सर्व कळा, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे. धावनिया मागे स्वतः भोजन, धावनिया मागे स्वतः भोजन, भोजन भोजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. रखुमाई. तुका म्हणे सर्व काळाचे अंगी, तुका म्हणे सर्व काळाचे अंगी. तुका म्हणे काळा सर्व जाचे अंगी, तुका म्हणे काळा सर्व जाचे अंगी. तुका म्हणे सर्व काळाचे अंगी, तुका म्हणे सर्व काळाचे अंगी. तुका म्हणे सर्व काळाचे अंगी, तुका म्हणे सर्व काळाचे अंगी. भोळेपणा लागी भिक मागे, भोळेपणा लागी भिक मागे. धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. भोळेपणा लागी भिक मागे, भोळेपणा लागी भिक मागे. धावनिया मागे यशोदा भोजन, धावनिया मागे यशोदा भोजन. इंदिरा नो राणी गाई पाटी, ओ हिंडे रानो रान. हरि गाये नाम हरि गायना पट जाओ ना इंडेरा आना राम इंडेरा
वदनादर रना रानो रान गाई पाठी रानो रान गाई पाठी हिंडे तारानो रान दे रानो रान गाई पाटी हिंडे 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 रानो रान रानो रान हिंदे रानो रानो गाई पाठी गाई पा रानो रान गाई पाटी रे ना सा 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 नी नी
नि ध ध ध प प प म म म ग ग ग रे रे सा 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 नि नि ध ध ध प प प म म म ग ग ग रे रे सा 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 नि नि ध ध ध प प प म म म ग ग ग रे रे ग म ध नि सा 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 ग म ध सा सा नि नि ध ध ध प प प म म म ग ग ग रे रे सा 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 नि नि ध ध ध प प प म म ग ग ग रे रे सा 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 नि नि ध ध ध प प प म म ग ग ग रे रे ग म ध नि सा 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 ग म ध सा नि ध प म ग रे सा नि ध प म सा नि ध प म ग रे ग म ध नि सा 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 ಹಿಂದೆ ರಾನ ರಾನ ಹಿಂದೆ ರಾನ ರಾನ ಗಾಯಿ ಪಾಟಿ ಹಿಂದೆ ರಾನೋ ರಾನ ಗಾಯಿ ಪಾಟಿ ಅವನಿಯ ಮಗೆ ಯಶ್ವದ ಭೋಜನ ಅವನಿಯ ಮಗೆ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा नातडी बालका बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोच करुणी माऊली रिझे जेवी झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. विठाला 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 प्रकाश महाराज सुरवसे यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे वडील महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य एकनाथ महाराज पौळ यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझी आई हिच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे दोन्ही आजोबा आजी यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे आजोबा प्रकाश महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा अनिल महाराज गरुड यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा रविदास महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. जगदाळे गुरुजी यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा संदीप महाराज संतोष महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. माझे मामा तुकाराम महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य आणि मृदंगाचार्य किशोर महाराज युवा कीर्तनकार किशोर महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ सांभाळणारे बापू यांच्या चरणी अर्पण करतो. विठ्ठल बाबा देशमुख यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा अन्नदाते यांचे आभार मानतो. देणगी दाते यांचे आभार मानतो. तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल